विकास आराखड्यासंदर्भात आलेल्या हरकतींवर 15 एप्रिलपासून सुनावणीला सुरुवात होणार असून ही सुनावणी महापालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये होणार आहे। सोलापूर शहराचा येत्या काळातील संपूर्ण नियोजन असणारा विकास आराखडा 2 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला। एकूण 178.58 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या शहरातील परिसरात आधी 921 आरक्षणं टाकण्यात आली होती, तर या विकास आराखड्यात आणखी 100 आरक्षणं वाढवण्यात आली। हा विकास आराखडा शहरासाठी पूरक असल्याचा दावा करण्यात आला, मात्र यावर तब्बल 2500 हरकती नोंदवण्यात आल्या। दुसरीकडे विकास आराखडा विरोधी कृती समिती देखील स्थापन करण्यात आली। खास करून हद्दवाढ भागात चुकीच्या पद्धतीनं आरक्षणं टाकण्यात आली। शिवाय अनेक चुकीचे प्रकार या आराखड्यात असल्यानं मोर्चा काढून याला विरोध करण्यात आला। दुसरीकडे अनेक धक्कादायक प्रकार केवळ हद्दवाढ भाग नव्हे तर गावठाण भागातही दिसून आले। शासनाच्या जागा इतकंच नव्हे तर खाजगी मिळकतदारांच्या जागेवर आरक्षणं टाकण्यात आल्यानं जाहीर करण्यात आलेल्या विकास आराखड्याविषयी इथल्या नागरिकांच्या संतापात भर पडली। रोष वाढत गेला। 2500 हरकती। दुसरीकडे सोलापूरकरांचा या विकास आराखड्याला मोठा विरोध झाला। दरम्यान आता विकास आराखड्यावरील हरकतींसंदर्भात दिनांक 15 एप्रिलपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे। शासनानं यासाठी 4 सदस्यांची नेमणूक केली आहे। यामध्ये संजय सावजी, दत्तात्रय पवार दोघेही उपसंचालक नगररचना सेवानिवृत्त असून अनिल कुमार पाटील हे सहाय्यक संचालक नगररचना सेवानिवृत्त आहेत। याचबरोबर या 4 सदस्यांमध्ये डॉक्टर श्रीकांत जहागीरदार या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा समावेश आहे। एकूणच आता विकास आराखड्यावरील हरकतींसंदर्भात सुनावणीला सुरुवात होणार असून महापालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये ही सुनावणी होणार आहे। 2500 हरकती आल्यानं जवळपास 15 दिवस ही सुनावणी चालणार आहे। यासाठी महापालिका नगररचना कार्यालयाच्या वतीनं संपूर्ण तयारी करण्यात येत आहे।